पूजा केलं जिजी करा बाच लागेल. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर म्हणलं आज म्हणलं चला आता बरेच दिवस झालं देव थोडेसे पितांबरीनं म्हणा चिंचन म्हणा घासून घुसून पूजा केलेली नाही. आपली रोजची तर देवपूजा असते साधी, तर चला म्हणलं देव स्वच्छ विजळून पूजा करावी म्हणलं. तर आणि मंदिर सगळं देवघर साफ करून तर पाच सगळे देव काढले, त्याचे हार ड्रेस काढून ठेवले बाजूला, मंदिर फुलं वगैरे काढून पूर्ण मंदिर साफसफाई केली. आणि छोटे छोटे चौरंग पण आहेत माझ्याकडं मूर्त्या ठेवण्यासाठी, तर पूर्ण सगळं बाजूला सामान काढलं आज देवघरातलं. आणि पुन्हा मध्ये पायऱ्या गणेश नवीन कपडा अंतरते ते काढला, पूर्ण देव जमा केले. आणि बाहेर म्हणलं चला पितांबरी आणि चिंचनं मिळून घासावे म्हणलं. त्यापा देव पूर्ण घासले, एक एक देव मी असा उन्हामध्ये एक सुती कपडा चांगला कोरा अंतरला आणि त्याच्यावर पूर्ण देव घासून घुसून ठेवले. आणि मस्त चांगले कोरडे पण त्याला करून घेतले देवाला. तर पहा मी मूर्त्या घासून स्वच्छ करून कोरड्या करून ठेवल्या होत्या. तर ह्या पायी बाळ माझा नातू आला आणि पांडुरंगाची मूर्ती पुन्हा गाय घेतली आणि पांडुरंगाच्या तीन पाया पडायले आणि हे करायले वा. तर चला मग आता हे सगळं स्वच्छ केल्या. आणि ह्या उतरणीचे दोन आहेत ना माझ्या मंदिरासमोरच्या, त्या पण आतून बाहेरून घासून स्वच्छ करून वाळल्याच्या नंतर त्याच्यात ते पहिल्या जे राशी होते ना तांदूळ धने हे ते सगळं मी बाजूला काढलं. आणि त्यामध्ये चिमण्या बिमण्या खातात वरती टाकलं गच्चीवर. तर दुसरे वेगळे नवीन गहू आणि ज्वारी घ्यायची नव्हती पण मी ज्वारी पण दाखवली. तर ज्वारीना तांदूळ गहू धने हळदी आणि कुंकू असे 5 राशी असतात, तर मी चुकून ज्वारी पण आणली होती. तर चला हे सगळ्या राशी भरल्या, 5 एकावर एक उतरण ठेवली. आणि मस्तपैकी तिथं जागेवर जिथं घासलाय तिथं जागेवर उतरणीची पूजा पण केली. आणि लगेच मंदिरामध्ये आणून मांडल्या, अगोदर उतरणी मांडल्या. आणि नंतर म्हणतात ना देवाची पूजा करायच्या अगोदर मूर्त्या मांडायच्या अगोदर घट मांडावा आणि दिवा प्रज्वलित करावा. तर मी इथं माझ्याकडं 12 महिने घट असतो देवापुढं नारळाचा, तर घटाची पूजा केली. अगोदर घट मांडला स्वच्छ नारळी धुवून करून. आणि त्यानंतर मग दिवा प्रज्वलित करायला केला. तर प्लेटमध्ये अगोदर तांदूळ हळदी कुंकू व्हावं लागतं दिव्याखाली. आणि नंतर पण समईचा दिवा. आणि नंतर मग दिवा पण लावला. पहिलं समई पण घासून स्वच्छ केलेली होती आणि दिवा लावला. आणि लावल्याच्या नंतर मग काय केलं, आता मूर्त्या एक ठेवायच्या त्या मंदिरामध्ये. तर त्यापुरती आम्ही काय केलं, अगोदर हे कृष्णाची मूर्ती त्याला. आणि मी काय मूर्त्यांना वस्त्र पण घालते, पांडुरंगाला रुक्मिणी मातेला कृष्णाला असं ज्या ठराविक मूर्त्यांना वस्त्र असतं तेव्हा कृष्णाची पूजा केली, कृष्णाची पण मूर्ती मांडली. आणि त्यानंतर छोटे छोटे जे चौरंग होते ना चौरंग पण पायरीनुसार ठेवले. आणि मग नंतर पांडुरंगाच्या मूर्ती ठेवली, रुक्मिणी मातेची मूर्ती, अशा बाकी सगळ्या मूर्त्या ठेवल्या. सगळ्याची मस्त पूजा केली. आणि सगळ्यांना हार पण घातले, छोटे छोटे हार पण असतात माझ्याकडं, दररोज बदलून हार घातले. आणि त्यानंतर मग आता फुलं वाहण्यासाठी माझ्या गच्चीवर भरपूर अशी सगळी फुलं, जास्वंद 3-4 नमुनीचे आहे, मोगरा आहे, काकडा आहे, अशी प्रत्येकाची बघा. आणि हे पिवळा गुलाब, म्हणजे प्रत्येकाची फुलं हे पाहिजे. गुलाब वेगवेगळा, फिक्कट गुलाब, असा गडद गुलाब, सगळे म्हणजे सगळ्या नमुन्याची खूप आली होती मंडळी. नाही कारण मला फुलं तोडायला जाणं होत नाही, कारण घरीच खाली झाडाला फुलं भरपूर असतात, गल्लीत दारात पण झाड आहे. आणि ह्याला बटन गुलाब म्हणतात त्यामुळे ही फुलं नका काय फुलं जागेवरच सुकून चाललेत. तर त्यामुळे म्हणजे चला आज गच्चीवरची फुलं मस्तपैकी सगळ्या झाडची नमुन्याची. ह्या पाही पण छोटा गुलाबाच्या पाकळ्या निघतात आणि असे सगळे एक. आणि त्यानंतर पागे पांढरी स्वस्तीची पण बकेटमध्ये लावले, पण त्याला भरपूर असे 10-15 फुलं येतात दररोज. आणि पुन्हा ते काय म्हणतात, हे नंदी मोगरा म्हणतात पाही, ह्याला आमच्याकडे नंदी मोगरा म्हणतात. तर ह्या पाहिजे ह्याला पण भरपूर अशी फुलं आले होते, मोठमोठ्या टाक्या असतात ना बॅरेल त्याच्यात लावलेले झाड आहेत. आणि त्यानंतर पाहिजे गुलाब पण होता, छोटा गुलाब. आणि सगळी फुलं अशी भरपूर झाली बघा. असं एक छोटंसं नाही का ताट भरून म्हणजे ही फुलं झाली एवढी देवाला भरपूर. आणि हिला काय म्हणतात सुपारीचं, म्हणजे सुपारीसारखे गोल आहेत ना, हे पण देवाला चालतात. तर हे सुपारीची पण फुलं मस्तपैकी घे. तर पहा माझ्या गच्चीवर टेरेसवर काय एवढी फुलं निघालेली आहेत. आणि एक दिवस आड करून इतकी फुलं निघतात, दररोज पण निघतात फुलं, पण दिवस आड करून जास्त निघतात. त्या पहा मला कुठे फुलाला जायची गरज नाही. पहा गुलाब, जास्वंद 2-3 नमुनीचे, पिवळा पांढरा गुलाब, पुन्हा स्वस्तिक फुलं, पुन्हा इकडं पाहिजे सुपारीची फुलं, भरपूर अशी देवाला फुलं आहेत. तर चला आता देवपूजा झाली खालची, आता फुलं व्हायची राहिलेले. तर चला म्हणलं गच्चीवरची फुलं आणावी म्हणलं देवासाठी.
आणि नाही का मी 8-15 दिवसाला देव छानपैकी पितांबरी असो चिंच असो घासून धुते. यावेळेस मी पाडव्या दिवशी दिवस घासून धुतले नाही, कारण माझ्या आईचं वर्ष श्राद्ध होतं. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच असेल माझा पाडव्याचा. तर पाडव्याच्या आधी 2 दिवसांनी मी आईकडे गेलेले होते. तर आईचं पाडव्याच्या दिवशी वर्ष श्राद्ध होतं, त्यामुळे मला देव घासलं वगैरे झालं नाही. साधी देवपूजा केली ती पोरीने. तर चला मला देव घासून घुसून धुवावे. तर ह्या खूप सारी फुलं घेतली. चला आता देवपूजा झाली, आता फुलं व्हायची देवाला. आता मी निघाले खाली देवाला फुलं व्हायची. तर पहा मस्त ताजी ताजी गच्चीवरची गुलाबाची, जास्वंदीची, नंदी मोगऱ्याची फुलं पूर्ण देवाला वाहिली. आणि आज मंगळवार असल्यामुळं खाली हिरवं वस्त्र पण टाकले. पांडुरंगाला याला स्वामी महाराजाला पण हिरवे वस्त्र घातलेत अंगावर मंडळी. हा व्हिडिओ मंगळवारचा आहे ना, तर तुम्हाला 1 दिवस लेट येईल. आणि नका व्हिडिओ पण माझा थोडासा मागं पुढं होते, कारण खेड्याने रेंज नसते मंडळी, तुम्ही समजून घ्या. चला तर कसं वाटलं आजचा माझा देवपूजेचा ब्लॉग? आवडला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर पहा किती मस्त देव फ्रेश वाटायले. धन्यवाद. रामकृष्ण हरी.